दिल्लीतील उच्चभ्रू वस्ती हादरली। IRS अधिकाऱ्याच्या लेकीची निर्घृण हत्या। दीदीने पैसे दिले असते तर अत्याचार केलाच नसता। आरोपीची निर्लज्ज कबुली। पश्चातापाचा लवलेशही नाही। न्यायालयातही आरोपीचा तोच उद्दामपणा। दिल्लीत हत्या करण्यापूर्वी राजस्थानमध्येही केला होता बलात्कार। ऑनलाईन जुगार, कर्ज आणि वासना, एका नराधमाचा सैतानी प्रवास। राजधानी दिल्लीतून एक अशी बातमी समोर आली आहे जिने संपूर्ण देशाला हादरवून सोडले। एका उच्चभ्रू वस्तीत एका जबाबदार IRS अधिकाऱ्याच्या घरात घुसून त्यांच्या 22 वर्षीय तरुण मुलीची निर्घृण हत्या करण्यात आली। पण हा फक्त हत्येचा गुन्हा नाही, तर त्यामागे असलेला नराधम नोकराचा चेहरा आणि त्याने दिलेली निर्लज्ज कबुली ऐकून तुमच्याही अंगावर काटा येईल। जर दीदीने पैसे दिले असते तर मी तिच्यावर अत्याचार केलाच नसता आणि तिला मारलंही नसतं। हे शब्द आहेत त्या नराधम राहुल मीणाचे, ज्याने पैशांच्या हव्यासापोटी एका UPSC ची तयारी करणाऱ्या तरुण इंजिनियर मुलीचा बळी घेतला। दक्षिण दिल्लीतील अतिशय उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या कैलास हिल्स परिसरात एका भारतीय महसूल सेवा अधिकाऱ्याच्या 22 वर्षीय तरुण मुलीची तिच्याच माजी नोकराने अत्यंत निर्घृणपणे हत्या केली। राहुल मीणा असे या नराधम आरोपीचे नाव असून तो गेल्या 8 महिन्यांपासून या कुटुंबाकडे घरकामगार म्हणून काम करत होता। मात्र त्याला ऑनलाईन जुगाराचे व्यसन असल्याने आणि त्याने अनेकांकडून उसने पैसे घेतल्याच्या तक्रारी आल्यामुळे महिन्याभरापूर्वीच त्याला कामावरून काढून टाकण्यात आले होते। याच रागातून आणि पैशांच्या हव्यासापोटी त्याने या संपूर्ण कृत्याचा कट रचला। त्याला या कुटुंबाच्या दिनक्रमाची पूर्ण माहिती होती। 22 एप्रिलच्या सकाळी जेव्हा पीडितेचे आई वडील नेहमीप्रमाणे व्यायामासाठी घराबाहेर पडले तेव्हा राहुलने संधी साधली। त्याने आंटीने पैसे नेण्यासाठी बोलावले आहे असा खोटा बहाणा करून घरात प्रवेश मिळवला आणि तो थेट वरच्या मजल्यावर गेला, जिथे पीडित तरुणी UPSC परीक्षेची तयारी करत होती। स्टडी रूम मध्ये शिरल्यानंतर राहुलने तिच्याकडे पैशांची मागणी केली। जेव्हा तिने पैसे देण्यास नकार दिला तेव्हा त्याने रागाच्या भरात तिच्यावर जड वस्तूने प्रहार केला। या हल्ल्यात ती तरुणी गंभीर जखमी होऊन बेशुद्ध पडली। आरोपीच्या क्रूरतेची सीमा इथेच थांबली नाही, तिची शुद्ध हरपलेली असतानाच त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला आणि त्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मोबाईल चार्जरच्या वायरने तिचा गळा आवळून तिची हत्या केली। ही संपूर्ण घटना साधारण 45 मिनिटे सुरू होती। हत्येनंतर आरोपीने पीडितेचा मृतदेह ओढत खालच्या मजल्यावर नेला, जिथे तिजोरी होती। त्याने पीडितेच्या रक्ताने माखलेल्या बोटांचे ठसे वापरून बायोमेट्रिक लॉकर उघडण्याचा प्रयत्न केला, परंतु रक्तामुळे मशीनने ते ठसे स्वीकारले नाही। अखेर त्याने स्क्रू ड्रायव्हरच्या सहाय्याने लॉकर फोडून त्यातील 2.5 लाख रुपये आणि सोन्याचे दागिने लुटले। या घटनेतील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे गुन्हा केल्यानंतर आरोपीला कोणताही पश्चाताप नव्हता। त्याने घरातच स्वतःचे रक्ताने माखलेले कपडे बदलले आणि पीडितेच्या भावाचे कपडे घालून तो तिथून फरार झाला। पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे 10 तासात त्याला द्वारका येथील एका हॉटेलमधून अटक केली। चौकशी दरम्यान त्याने अत्यंत निर्लज्जपणे कबुली दिली की जर दीदीने मला पैसे दिले असते तर मी तिच्यावर अत्याचार केला नसता आणि तिला मारलेही नसते। तपासात समोर आलंय की दिल्लीत हा गुन्हा करण्याच्या अवघ्या काही तास आधी त्याने राजस्थानच्या अलवरमध्ये एका महिलेवर 12 तास अत्याचार केले होते आणि तिथून पळून तो दिल्लीत आला होता। सध्या न्यायालयाने या नराधमाला पोलीस कोठडी सुनावली असून या घटनेमुळे संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे। या घटनेने पुन्हा एकदा आपल्यावर सुरक्षिततेचा आणि आपण कोणावर विश्वास ठेवावा हा प्रश्न ऐरणीवर आलाय। ज्या नोकराला कुटुंबाने सन्मानाची वागणूक दिली त्यानेच केवळ पैशांच्या हव्यासापोटी आणि आपल्या व्यसनापायी एका तरुण मुलीचं आयुष्य संपवलं। आरोपी राहुल मीणा आता पोलीस कोठडीत आहे, पण त्याने दिलेली ही निर्लज्ज कबुली समाजातील क्रूर मानसिकतेचे दर्शन घडवते। पीडितेला न्याय मिळेलच, पण अशा नराधमांना कठोर शिक्षा होणे हीच काळाची गरज आहे। अशाच घडामोडी व अपडेट्स मी ऐश्वर्या आपल्यापर्यंत घेऊन येत राहील। तोपर्यंत बघत रहा देशोन्नती। नमस्कार।